हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सवेद नाथ सवेद नाथ सवेद. दिवाळी वर्षावर किती वेळा येते? असं एखादं वर्ष असू शकतं की दिवाळी 2 वेळा येऊ शकते, राईट. आणि एखादी मोठी महादिवाळी पण असू शकते. दिवाळीत आपण काय करतो? फटाके उडवतो. उडले आपण नरकासुराचा वध करतो, होणार. आपण लक्ष्मीपूजन करतो, म्हणजे आपल्या भारत मातेचं करतो, बरोबर. आणि ॲट द सेम टाइम आणखी महत्त्वाची गोष्ट दिवाळीमध्ये करतो, आपण उठणं लावून अंगाला आंघोळ करतो. म्हणजे काय, सगळी घाण चिकटलेली काढून टाकतो, बरं. दिवाळी, बरोबर. त्यामुळे विठोबाचे राज्यामा नित्या दीपवाळी, लक्षात ठेवा, बरोबर. सो मजेत राहा, आनंदात राहा आणि सावधही राहा आणि सरकारला आणि सैन्याला सहाय्य करा पूर्णपणे. ओके. मला खरंच सांगतो, जेव्हा चीनचं वार झालं चीनशी, तेव्हा मी लहान होतो, पण जाणतं होतं, अगदीच काय अनभिज्ञ नव्हतं, कळत होतं काय चाललंय काय नाही काय नाही. भारत हरत होता, मग जिंकायला लागला. त्या काळात अनेक ट्रकमधून मोठे हिरो हिरोईन्स वगैरे सगळे फिरले, पैसा गोळा करणं. भारताकडे पैसाही नव्हता. त्यातून मग शस्त्र घेतली, मग परत लढा सुरू झाला, बाबा परत मिळवला. मग 65चं युद्ध आलं. आम्ही 5वीमध्ये होतो आणि जरा जास्त कळत होतं, बातम्या ऐकायला मजा वाटत होती, एकमेकांशी गप्पा मारायला आनंद होत होता. नंतर 71चं वार झालं, त्याचा चांगलाच मोठा होता. 99चं कारगिल झालं. आणि आता चालू आहे ते काय, युद्ध नाही आहे खरं म्हणजे. ते मार खात आहेत आणि खात राहणार. युद्ध कधी असतं, ज्या दोन बाजू तुल्यबळ असतात तेव्हा, थोडे तरी प्रमाणात. इकडे म्हणजे अगदी दरिद्री, थर्ड क्लास, डाऊन मार्केट, भुखे नंगे भिकारी, अशा लोकांचं राष्ट्र. त्यांचे तसेच पंतप्रधान त्याच लायकीचे सेनाप्रमुख. म्हणजे त्यांची लढाईची सुद्धा कीव वाटते मला, असं वाटतं. पण आवश्यक आहे की घाण आहे, आलं शेवट युद्ध नाही. अर्थात ते कुठेतरी ओरबाडते थोडंसं इकडे तिकडे, इज नो प्रॉब्लेम. पण घाण काढताना असं होतच ना. आपली साधी घराची साफसफाई करा, 2 वेळा आपला हात आपटतो, कुठे डोकं आपटतं, आहे ना, दॅट इज ओके, ॲक्सेप्टेबल, राईट, नो प्रॉब्लेम्स. बट स्वच्छ करूनच राहायचं, राईट. मात्र आपला जप विसरायचा नाही. नक्की. हरिओम श्रीराम अंबज्ञ.